जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आवाडे माने यांच्यावर इंडिया आघाडीने सोडले टीकास्त्र। आमदार खासदार यांचे इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर केले आहे दुर्लक्ष, असा केला आरोप। माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे। त्यामुळे आज इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या प्रमुखांनी बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या मागे फरफटत न जाण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच इंडिया आघाडीचा जो उमेदवार देईल त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला। येथील काँग्रेस भवनामध्ये ही बैठक झाली। माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत इंडिया आघाडीची विचारधारा पोहोचवण्याच्या नियोजनासाठी आज आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुखांची बैठक झाली। यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मँचेस्टर आघाडी यासह घटक पक्ष आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत सर्वच प्रमुखांनी केंद्रातील बीजेपी सरकारच्या हिटलरशाही विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली। तसेच पर्याय नाही म्हणून इंडिया आघाडी माजी खासदार राजू शेट्टी यांना स्वीकारले असं वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे। त्यांना गरज असेल तर त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांशी बोलावं। इंडिया आघाडी जो उमेदवार देईल त्यांच्या सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले। तसेच विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांनीही इचलकरंजीतील सर्वसामान्य प्रश्नांनाही कधीच हात घातला नाही। त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना घरी बसवण्यासाठी इंडिया आघाडी एक संघपणे कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त करून इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आघाडीच्या प्रमुखांचा लवकरच मेळावा घेण्याची निश्चित करण्यात आले आहे। बैठकीस काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावस्कर, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, राहुल खंजिरे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले, वैभव उगळे, महादेव गौड, सयाजी चव्हाण, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, नितीन जावळे यांनीही यावेळी बोलताना यापुढे बीजेपीच्या विरोधात इंडिया आघाडी मजबूत करूया असे आवाहन केले। तर उदयसिंह पाटील, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, दत्ता माने, सदा मलाबदे, संजय तेलनाडे यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांची प्रतिनिधी उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। ते सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आणि त्या बैठकीला त्यावेळेला आमची चर्चा झाली बावस्कर साहेबांची की आपण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण एक प्रमुख लोकांची बैठक बनवण्यासंदर्भात प्राथमिक आपली त्या ठिकाणी चर्चा झाली। कमिटीमध्ये बसून आमचे उदय पाटील, बावस्कर, नितीन जांभळे या सर्वांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी तातडीने आयोजित केली। आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी ज्या भूमिकेनं ही बैठक बोलवायला सांगितली, ही बैठक आपण टाइमपासला किंवा मनोरंजनासाठी त्या ठिकाणी घेतलेली नाही। जे मोदींनी विडा उचलला त्या विडाला विरोध करण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी ही बैठक आहे असं म्हटलं तरी गाव अवघड ठरणार। आपण अत्यंत विचारपूर्वक सयाजी भावना, माझ्या भावना त्या ठिकाणी सांगितलं की तुमचे असे 10 कार्यकर्ते द्या। काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना सांगितलं 5 गावातले आणि इचलकरंजी शहरातल्या लोकांचे असे प्रमुख कार्यकर्ते द्या की त्यांच्यात एक चैतन्य असलं पाहिजे की ते पिटून उठून या ठिकाणी या जनतेला उठवलं पाहिजे। अशा पद्धतीचे कार्यकर्ते आपण या ठिकाणी बोलवले आणि हे आपल्याला जे करायचं आहे तर एखाद्या वरिष्ठांनी सांगितलं म्हणून नाही तर तुमच्या आमचं अस्तित्व त्या ठिकाणी टिकायचं पाहिजे म्हणून या ठिकाणी आवळेकर पण ही भूमिका घेतलेली आहे। काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये ही बैठक आयोजित केली आणि त्याचं मगाशी सांगताना चाळके साहेबांनी सांगितलं ही बैठक मुळामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की चाळके साहेबांच्या सूचनेप्रमाणे या बैठकीचं नियोजन मी गेल्या 2-3 दिवसामध्ये केलं। महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक कोण लढवणार अशा पद्धतीचे प्रश्न आज जनतेच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये उभे राहू लागले आणि त्याच्यासाठी म्हणून चाळके साहेबांच्या डोक्यात आलं की अशा पद्धतीची एक आघाडी
एक मीटिंग आपण इथं तातडीनं आयोजित केली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो की मागील महिनाभर मीच जरा बाहेर गावी असल्या कारणानं बैठकीचं नियोजन करता आलं नाही. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण न होता सुद्धा त्या मंदिराचं उद्घाटन अर्धवट अवस्थेत 22 जानेवारीला करण्याचं प्रधानमंत्र्यांनी आयोजित केलं. आणि मग याचं कारण समजून घेतलं पाहिजे. आणि याचं कारण की निवडणुकीत रामाचा वापर करायचा, रामाच्या नावाचा वापर करून मताचा जोगवा लोकांच्याकडे मागायचा, हा धंदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघांनी चालू केले. आणि म्हणून हे राजकारण समजून घेऊन त्या ठिकाणी आपल्याला पुढची वाटचाल करायला पाहिजे. आपण सगळेजण सबंध भारतातले लोक, सबंध आम जनता ही प्रभू रामचंद्रांना मानणारे आहे. प्रभू रामचंद्र हे आमचं दैवत आहे. आणि असं असताना देखील केवळ त्याचं मताचं राजकारण कोण करू नये ही इंडिया आघाडीची त्या ठिकाणी भावना. मी अधिक वेळ बोलणार नाही. माझ्यानंतर आमदार राजीव आवाळे साहेब बोलणार आहेत. माझ्या अतिशय वक्त्याने राष्ट्रीय प्रश्नांचा उल्लेख या ठिकाणी केलाय. परंतु आपल्याला खोटी स्वप्न दाखवून गेले 10 वर्ष केवळ आणि केवळ धर्माचं राजकारण, जातीचं राजकारण, जातीत आणि धर्मात अंतर उभे करायचं आणि भिंत निर्माण करण्याचं राजकारण जर कोण केलं असेल ते नरेंद्र मोदींनी केलं. नुकतेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.